तसेच संजय रिंजड, कृष्णा रिंजड, सर्वांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. संजय, समावेश पाहायला मिळतोय. सुरुवात मात्र इथून थोडीशी कमी झाली होती. इथून आज या स्पर्धेला जी प्रतिसाद मिळाली आणि नक्कीच या स्पर्धेसाठी नेहमीच चांगलं आणि मोलाचं सहकार्य आपण पाहिलं तर संदीपजी अंबात साहेब यांचं देखील खूप मोलाचा वाटा असतो या स्पर्धेसाठी. तसेच कुमारी महाले सर असतील, यांनी सुद्धा आमचं इथे यायचं आहे. आपण उद्घाटन समारंभ करतोय. दुसऱ्या मध्ये प्रथम आपण धरती आबा बिरसा मुंडा यांना प्रतिमेची पूजा करणार आहोत. सुरेश सांबरे सरांच्या माध्यमातून या प्रतिमेला मात्र हार घालून या प्रतिमेची पूजा करणं. हॅलो दिलीप रुपासर आणि टीम, चला या, आपण उद्घाटन करतोय. खेळायला सर्वांचं आहे, फक्त उद्घाटन खूप महत्वाचं आहे. तर चला सर्व खेळाडू आपण समोर या. नक्कीच ही लीग दुसऱ्या पर्वामध्ये पोहोचले आणि आपल्यासाठी या सकाळी सत्रामध्ये आपण बघतायत सर्व पाहुणे इथे उपस्थित झाल्यात. सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण समोर या. धरती आबा बिरसा मुंडा, आदी क्रांतिकारक, नक्कीच जननायक क्रांती सूर्य यांच्या प्रतिमेचे इथे पूजन केले जाते. त्यांच्या समवेत आपण बघतायत रॉबिनहुड टंटा मामा यांचे सुद्धा प्रतिमेचे पूजन केले जाते. आदी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे सुद्धा प्रतिमेचे पूजन केले जाते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे सुद्धा पूजन केले जाते. तर सर्व पाहुणे मी विनंती करतो की आपण इथे समोर यायचं आहे. सर्व पाहुणे इथे या, समोर या. नाही चेहरा दिसला पाहिजे ना, फक्त हात लावा. इकडे व्हिडिओ चालू आपला. हे टाळ्या होत्या. विशाल तुझ्यापासून थोडं घे वरती. खूपच नेत्रदीपक असा सोहळा आपण पाहतोय या ठिकाणी. दिग्गज मान्यवरांची मांदियाळी, कुटुंब गराडा असं आपण पाहता येत. आज एल्वा रोड आदिवासी प्रीमियर लीग 2026 पर्व दुसऱ्यामध्ये डे 1 आणि डे 1 मध्ये प्रमुख आमचे पाहुणे उपस्थिती नोंदवली. खूप खूप धन्यवाद. वेळ हा मिळत नसतो आणि वेळात वेळ काढून आज प्रमुख पाहुणे आमच्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी हृदयाच्या अंतःकरणापासून लक्ष शुभेच्छा आणि आभार. प्रथम श्रीफल या ठिकाणी सरद आदरणीय सन्मान्य सरदजी ढगले सरांच्या शुभ हस्ते मात्र हा श्रीफळ फोडून हा मात्र उद्घाटन समारंभ करतोय आपण. नक्कीच क्रिकेटवरती अफाट प्रेम ज्यांचं राहिलं गेलं असे एक अनमोल रत्न या ठिकाणी मोहपाडा गावातील आपण पाहिलं तर सरदजी ढगले साहेब. चांगलीच क्रिकेटसाठी चांगली मेहनत आणि चांगलं सहकार्य त्यांच्या संघाला देखील राहतं. त्यांच्या माध्यमातून मात्र श्रीफल फोडून या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ आपण पाहतोय. थोडा जगडावर पाणी अगरबत्ती लावा लांब ठेवा, दगडापासून लांब ठेवा थोडं. सरदजी ढगले सरांच्या माध्यमातून हा श्रीफल फोडून मात्र स्पर्धेचं उद्घाटन होते. पहिलं सीझन आहे आणि या ठिकाणी दुसरं सीझन आहे आणि या दुसऱ्या सीझन मध्ये आपण पाहतायत त्यानंतर मी निवेदित करेन अनंत कटाले सरांच्या अनंत ठाकरे या सरांच्या शुभ हस्ते देखील हा श्रीफळ फोडून मात्र या स्पर्धेचं उद्घाटन केलं जाईल. वागोबा
नक्कीच इथे मात्र उद्घाटन केले जात आहे ठाकरे साहेबांच्या माध्यमातून. नारळ फोडला जातोय. त्यानंतर मी विनंती करतो सामाजिक कार्यकर्ते सुरेश तांबरे साहेबांना की आपण सुद्धा इथे नारळ फोडायचा आहे. त्यानंतर मी विनंती करतो प्रफुल्ल भोईर काकांना की आपण सुद्धा नारळ फोडायचं आहे. आणि नक्कीच इथे आपल्या परिसरातील एक असा युवा व्यक्ती ज्याने आपल्या जिद्दीवरती देशाचं नेतृत्व करण्यासाठी नक्कीच फौजीमध्ये सामील झालेल्या इथे मात्र बात्रा इथे उपस्थित आहे. मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच देशाच्या संरक्षणासाठी कुठेतरी आपल्या परिसरातून एक युवा व्यक्ती कुठेतरी पुढे गेलाय. ते सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर इथे विनंती करतो मी चिंतू भोईर यांना की आपण सुद्धा इथे नारळ फोडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी म्हणतात ना, जेव्हा विषय असतो गर्दीतला तेव्हा सण साजरा केला जातो गर्दीतला, असे या ठिकाणी अमोल मात्र या सरांच्या शुभ हस्ते मात्र देखील हे श्रीफळ फोडून त्यांचं देखील उद्घाटन केलं जाईल. त्या अगोदर मी सर्व जे इथे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना विनंती करतो की आपल्या ह्या छोट्याशा लीगच्या माध्यमातून सर्व खेळाडूंच्या माध्यमातून आणि सर्व समस्त आपल्या केलवाडू परिसरातील आदिवासी समाजाच्या माध्यमातून आपण त्यांचा यथोचित इथे मात्र स्वागत करणार आहोत. आणि नक्कीच मी सर्व इथे पाहुण्यांना विनंती करतो की आपण त्याच्यासाठी स्वागत करण्यासाठी आपण इथे त्यांच्यासाठी सन्मान करण्यासाठी त्यांना इथे मी आमंत्रित करतो सर्व पाहुण्यांना. आणि अमोल बत्रा यांनी पुढे यायचं आणि सर्व खेळाडू सुद्धा आपण समोर या. तर या ठिकाणी सत्कार सन्मान मग केला जाईल. माईची शाळ या ठिकाणी आणि श्रीफळ आणि एक पुष्पगुच्छ देऊन मात्र त्यांचा सत्कार सन्मान केला जाईल. एक नक्कीच एक कमी वयात एक मोठं प्रचंड सराव आणि प्रचंड मेहनत ज्याची राहिली गेली असे अमोल बात्रा ज्याची मात्र अग्निवीर सैन्य दलात निवड झाली आणि खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून. तर आमचे प्रमुख सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र ही मायेची शाळ आणि श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा मित्रांनो. टाळ्या कमी पडू देऊ, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.